बरेच दिवसांपासून ना वज्रेश्वरीला जाण्याचं प्लॅनिंग चाललेलं, पण काही ठरतच नव्हतं आणि आज अचानकच ठरलं. मग काय आवरलं आणि निघालो. यात्रा पण जवळ आलेली. सैराट बघा आरचीचं लावलंय. या बैलगाड्या पण वज्रेश्वरीच्या दिशेनंच निघालेल्या. आम्ही पोचलो, घरातूनच उशिरा निघालो, त्याच्यामुळं संध्याकाळ झाली, म्हणजे 6:30-7 वाजलेले आणि काळोख झालेला आणि मस्त सुंदर दिसत होतं हे वज्रेश्वरीचं मंदिर. फारशी गर्दी नव्हती, पण जत्रा जवळ आली त्याच्यामुळे जत्रेची तयारी चाललेली, म्हणजे लाईटिंग वगैरे छान लावलेलं, त्याच्यामुळे अगदी सुंदर दिसत होतं. मग काय ओटी घेतली आणि निघालो. वज्रेश्वरी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून त्याला एक पौराणिक आणि ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे. हे मंदिर 1739 म्हणजेच 18व्या शतकात श्रीमंत चिमाजी अप्पा यांनी बांधले असं सांगण्यात येतं. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला वसईचा किल्ला जिंकल्यानंतर म्हणजे जिंकण्यासाठी त्यांनी देवीला नवस केला होता आणि ती जिंकल्यानंतर त्यांनी तो नवस पूर्ण करण्यासाठी हा मंदिर बांधला. एवढ्या पायऱ्या श्रीनू आमच्या पुढं होऊन चढला. म्हणजे मुलांना किती एनर्जी येते ना अशा ठिकाणी आलं की. थोडं उशिरा आल्यामुळं ना मंदिरात फारशी गर्दी नव्हती, म्हणजे मस्त छान दर्शन मिळालं. गाभाऱ्यात मोबाईल अलाउड नसल्यामुळं मला फोटो नाही घेता आला. छान मस्त दर्शन झालं आणि बाहेर असं येऊन वरांड्यात बसलो आणि श्रीनूची चाललेली मस्ती, म्हणजे तो जो प्रसाद होता तो तर श्रीनू काय आहे? श्रीनू बरेच दिवसांपासून प्लॅनिंग करून सुद्धा हा योग आला नव्हता आणि अचानक त्या दिवशी ठरलं आज आणि आलो. मस्त छान दर्शन झालं, छान प्रसन्न वाटत होतं. वज्रेश्वरी माता म्हणजे माता पार्वतीचे एक रूप. वसिष्ठ ऋषींच्या यज्ञावर इंद्राने रागवून आपलं वज्र फेकलं आणि तेव्हा ते गिळून टाकलं, म्हणून तिला वज्रेश्वरी नाव प्रचलित झालं, म्हणजे पडलं, अशी कथा सांगितली जाते इथं. मुख्य गाभाऱ्यात ना देवीची शेंद्री रंगाची मूर्ती आहे आणि त्याच्या हातात खडग आणि गदा आहे आणि देवीच्या बाजूला रेणुका माता आणि कालिका माताच्या अशा मूर्त्या आहेत. एकदम प्रसन्न करणारं ते दृश्य आहे आतलं. मंदिराच्या आजूबाजूला पण छोटी छोटीशी अशी मंदिरं आहेत, म्हणजे शंकराचं वगैरे. तिथं पण आम्ही दर्शन घेतलं आणि मस्त त्यांचा परिसर पण इतका सुंदर आहे आणि टेकडीवर मंदिर असल्यामुळं आणि ते दगडी बांधकाम त्याच्यामुळे अतिशय छान परिसर वाटतो. या वातावरणात आलं ना की एकदम मन प्रसन्न होतं आणि सगळा थकवा बिकवा सगळा निघूनच जातो. इथं थोडंसं बसलो, फिरलो आणि मग काय थोडंसं फोटो काढलं. काय बाहेर आलं की फोटो काढणं म्हणजे काढलेच पाहिजेत नाही का. मग फोटो काढले छान सगळ्यांचे आणि लगेच खाली उतरायला निघालो. चारी बाजूला अशी तटबंदी आहे आणि पायऱ्या इतक्या सुंदर आणि मस्त एवढं छान वाटत होतं वातावरण तिथलं, यायची इच्छाच नव्हती. मस्त वरून इतकं छान दृश्य दिसत होतं ना की बासच. पण उशीर होत होता म्हणून लगेच निघालो आणि डायरेक्ट घरीच आलो. मोठी माणसं थकतील, पण ही बारकी पोरं काही दमत नाहीत किंवा थकत नाहीत. ह्यांचं सुरूच होतं श्रीनूच्या आले असं काय ते चप्पल घालून फिरायचं सुरू होतं. पण मी जेवणाला लागली पटकन आणि आज डाळ भात आणि मस्त अंड्याची म्हणजे अंडी फ्राय असा साधासा मेनू होता. माझी एक सवय आहे, बाहेर जाताना ना मी कायम थोडीशी जेवणाची पूर्वतयारी करून जाते. म्हणजे डाळीचा कुकर लावलेला, अंडी शिजवलेली, आल्यावर फक्त भात लावला, अंडे फ्राय केले आणि डाळीला फोडणी दिली की झालं स्वयंपाक. म्हणजे कसं होतं, थोडीशी पूर्वतयारी करून गेलो ना की आल्यानंतर आणि बाहेरचं काही खाणं पण होत नाही विनाकारण आणि पोट भरून पण जातं ना. घरी आलं की कंटाळा पण येत नाही आणि काहीच नाही. आणि बाहेरून एकतर कंटाळून आलेलं असतं, मग ते पूर्ण चपाती भाजी डाळ भात हा पूर्ण स्वयंपाक करण्यापेक्षा असा डाळ भात केला आणि मस्त असं छोटेशी म्हणजे मच्छी फ्राय करा किंवा बेसन भाजा, एक ऑमलेट केलं, अंडा फ्राय केलं की झालं. असा साधासा मेनू ठेवला ना की फिरण्याचा पण कंटाळा येत नाही, उगीच कंटाळा मला वाटत नसते. स्वतःचं आयुष्य कुटुंबासाठी झोकून देणं ही काही साधी गोष्ट नाही. गृहिणी असणं हा काही छोटा जॉब नाही, तर एक मोठं मॅनेजमेंट आहे. म्हणून स्वतःचं नियोजन स्वतःच करा. म्हणजे ही कामं आपल्यालाच करायची, त्याला काही पर्यायच नाही. तर त्याचं सोपं कसा करता येईल याचा विचार करत जायचं, म्हणजे आपल्याला पण मग आनंद घेता येतो प्रत्येक गोष्टीचा. आणि म्हणून स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुम्ही आहात म्हणून हे घर आहे, तुम्ही खुश तर घर खुश.
थोडक्यात काय तर सगळं आपल्यालाच करायचं आहे ना, थोडी नियोजन करा आणि जिथं गेलाय त्या क्षणाचा, त्या गोष्टीचा मस्त अनुभव घ्या, रिलॅक्स राहा. घरचं टेन्शन घेऊ नका. घरी गेल्यावर हे आवरायचं ते आवरायचं, ते तर आपल्या मागं आयुष्यभर असतंच. पण ते सोपं कसं करता येईल यासाठी थोडेसे प्रयत्न करायचे. या अशी पॉझिटिव्हिटी ठेवली ना, की मग नेक्स्ट टाईम पण आपल्याला फिरायला जायला मजा वाटते. नाहीतर मग बाहेरून फिरून आलं आणि घरातलं एकटीनेच काम आवरलं आणि सगळा गोंधळ झाला आणि मग काय होतं नेक्स्ट टाईम ना फिरायला जाऊ पण वाटत नाही आणि काही. त्यामुळं मस्त फिरायचं पण आणि मस्त मजा पण करायची आणि घरचं पण काम करायचं, नाही का? आणि किती पण दुनिया फिरून येऊ देत, घरात असा किचन चकचकीत केल्याशिवाय काही झोप लागत नसते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर सबस्क्राईब तेवढं करा. आता हे ना अंडी जेव्हा मी करते ना तेव्हा असं अंड्याची कवचं ठेवते. त्याचं काय करते ते पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.